स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत माळ कशी धरायची आणि 11 माळ का जपायची. तर माळ नेहमी धरताना अशी धरायची असते आणि त्याचबरोबर 11 माळी का जपायची असते. तर पहिली माळ असते ते आपल्या गुरूंसाठी असते, दुसरी माळ असते ते आपल्या आईसाठी असते, तिसरी माळ असते ते आपल्या वडिलांसाठी असते, चौथी माळ असते ते आपल्या पितरांसाठी असते, पाचवी माळ असते ते आपल्या काम म्हणजे आपण जे कर्म करतो त्यासाठी असते, सहावी माळ असते आपल्याला जे मोह असतो म्हणजे प्रत्येक मनुष्याला काही ना काहीतरी मोह असतो तर त्या मोहाची असते, सातवी माळ असते क्रोधाची सगळ्यात महत्वाची. पुढचा व्यक्ती भांडायला तर आपण लगेच रिॲक्ट करतो तर त्यासाठी ते होऊ नये. तसं जर झालं तर काय होतं, जे आपण केलेली सेवा असते ती पुढच्या व्यक्तीला जाते. त्यामुळे लक्षात ठेवा भांडायचं नाही. ही झाली 7वी माळ. त्यानंतर 8वी माळ असते आपली लोभ, म्हणजे आपल्या सगळ्यांना लोभ असतो वेगवेगळा, मला पण आहे, मग तोच आपल्याला कमी करायचे. कलियुगात लोह माया मत्सर ह्याला काही थारा नाही. त्यानंतर आली आपली 9वी माळ असते मध आणि 10वी माळ असते मत्सर आणि सर्वात शेवटची माळ असते 11वी, ते आपली स्वतःसाठी असते. त्यामुळे कंपल्सरी आपण 11 माळी जप करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता बघितलं तर आपण एखादी जर गोष्ट करायची म्हणली तर आपण डायरेक्टली पहिल्या पायरीवर 11व्या पायरीवर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. जर तसं केलं तर आपण पडणार तोंडावर. तसंच आहे, सेवा करताना पण आपल्याला स्टेप बाय स्टेप सेवा करायची तर त्याचं फळ मिळतं. बरोबर ना? उशिरा मिळालंच फळ चांगलं असतं, त्याची आपल्याला किंमत पण असते. तर सर्वांनी 11 माळी जप रोज करा. श्री स्वामी समर्थ.